स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य आणि सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड दक्षिण सोलापुरात केले दहीहंडीचे आयोजन। हिंदू धर्मातील रूढी परंपरा वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी पारंपरिक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। हा सर्वपक्षीय सोहळा असून यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते। त्यामुळे सर्वांना घेऊन समाजकारण करणे हा हेतू आहे। महायुती सरकार हे पारंपरिक हिंदू सण जोपासले जावेत यासाठी प्रयत्न करत आहे, याबद्दल त्यांचं अभिनंदन। यापुढेही कोणत्याही सरकारने अशाच प्रकारे सामाजिक सुरक्षा आणि सलोखा राहील यासाठी काम केलं पाहिजे। ठाकरे सरकारच्या काळात ही अतिशय चांगल्या योजना व सर्वसामान्यांसाठी झालेल्या आहे आणि आता महायुतीच्या काळात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे। त्यामुळे सरकार कोणतेही असू दे ते सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांसाठी काम करत असतं। सध्याच्या सरकारचं गोविंदा मंडळांकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचंही अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष होतं। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। छान सलामी देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला संघाने। खाली घे रे दहीहंडी, खाली घे, थोडी खाली घे, खाली घे, खाली घे, घे खाली, घे घे खाली, घे रे, घे घे, घेऊन टाक। हा, महिलांना आपण दहीहंडी फोडायची संधी दिलेली आहे, त्यांना बक्षीस। हा, वा वा वा, गोपिकाच्या या संघाने अखेर हा मान मिळवलेला आहे। आजचा सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनचा हा जो सुंदर असा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय। दहीहंडी त्यांनी जोरदार टाळ्यांनी या संघांचं आपण अभिनंदन करणार आहोत। स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूर आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने आज सोलापूरमध्ये इतिहासातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केलं होतं आणि ती दहीहंडी ती अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे। आता मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर मधील संघांनी आपले आपले खेळ दाखवलेले आहेत आणि या दहीहंडीतलं पहिलं बक्षीस आहे ते 5 लाख रुपयाचं आहे। आता 10 मिनिटातच कळेल की आता पहिलं बक्षीस कोण जिंकणार आहे। हिंदू धर्मातील परंपरा, रूढी या वृद्धिंगत व्हाव्या यासाठी आम्ही हे पारंपरिक खेळ आयोजित केला होता आणि नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उपक्रम मी आता सोलापूर फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेले आहे। त्यास मला युवराज राठोडांची साथ मिळत आहे। तसेच सोलापूरमधील अनेक नेत्यांचे व सर्वपक्षीय नेत्यांचे मला साथ मिळत आहे। ग्रामीणमधील, दक्षिण सोलापूर ग्रामीणमधीलही सरपंच, पदाधिकारी यांची साथ मिळत आहे। आणखी अशाच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व धर्म समावेश उपक्रम राबवणार आहोत। महायुती आमदार आपल्या व्यासपीठावरती होते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते, काय नक्की आगामी काळातला पुढचा संकल्प असणार? आगामी काळातील संकल्प म्हणजे हा सर्वपक्षीय सोहळा होता। याच्यामध्ये प्रामुख्याने बीजेपीचे आमदार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे, ठाकरे गटाचे, तसेच काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे पण नेते या व्यासपीठावर होते। त्यामुळे सगळ्यांना घेऊन समाजकारण आणि राजकारण करणे हाच माझा हेतू आहे। महायुतीकडून 10 लाखापर्यंत गोविंदांना विमा संरक्षण दिलं जात आहे। खरं तर महायुती सरकारकडनं हा सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल। याच्या अगोदर अशा पद्धतीची कुठलीही योजना सरकारकडनं नव्हती, याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, महायुती हे पारंपरिक खेळ हे वृद्धिंगत व्हावे आणि हिंदू संस्कृती ही अखंडपणे वृद्धिंगत व्हावी यासाठी त्या खेळाला, सांस्कृतिक खेळांना जोपासत आहे। त्याबद्दल महायुती सरकारचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कोणत्याही सरकारने काम करावे ज्याच्यामध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक सुरक्षा राहील। ठाकरे सरकारच्या काळामध्ये हिंदू सणांवर खरं तर त्यावेळेस कोविड होता, त्यामुळं पूर्ण सणांवरच बंदी होती। त्यामुळं याविषयी तुमचं मत काय आहे आणि एकूणच आता ज्या योजना महायुती सरकारकडनं दिल्या जात आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? नाही, ठाकरे सरकारच्या काळात ही अत्यंत चांगल्या योजना ह्या सर्वसामान्यांसाठी झालेल्या आहेत आणि आता महायुतीच्याही काळात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे। त्यामुळे सरकार कोणतेही असू देत ते सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांसाठी काम करत असतं। त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं। सध्याच्या सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, आहे। या सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचं पण अतिशय चांगलं लक्ष